बघा की नाशिकला भारतीय जनता पार्टीची एक हाती सत्ता आली, यामागे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे आमचे प्रदेशाचे अध्यक्ष सन्माननीय चव्हाण साहेब आणि संकट मोचक माननीय गिरीश भाऊ महाजन यांची रणनीती, यांनी घेतलेले प्रचंड परिश्रम, आमचे लोकप्रतिनिधी कार्यकर्ते यामुळे त्या ठिकाणी सत्ता त्या ठिकाणी प्राप्त झाली। मी खऱ्या अर्थानं माननीय गिरीश भाऊंचं या ठिकाणी अभिनंदन करतो की गिरीश भाऊ जे ठरवतात ते करून दाखवतात आणि म्हणूनच ते खऱ्या अर्थानं संकट मोचक आहेत। अनेक प्रकारचा नॅरेटिव्ह त्या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न झाला, वातावरण दूषित करण्याचे प्रयत्न झालेत, परंतु 72चा आकडा हा बहुमताचा या ठिकाणी भारतीय जनता पार्टी पार करू शकले। मी आपल्याला सांगेल की महापौरच्या संदर्भात माननीय गिरीश भाऊ असतील, माननीय देवेंद्रजी असतील, प्रदेशाचे अध्यक्ष असतील, हे बसून निर्णय घेतील आणि गिरीश भाऊ आणि देवेंद्रजी जे ठरवतील, प्रदेश अध्यक्ष जे ठरवतील, तो निर्णय सर्व आमच्या लोकप्रतिनिधी आणि नगरसेवक कार्यकर्त्यांना मान्य असेल। हा पण कधीपर्यंत महापौर ठरेल काय सांगणार? 26 जानेवारी पर्यंत महापौर ठरेल अशी बातमी येते, काय सांगणार? थोडस वाट बघा, काळजी करू नका, सर्व तुमच्या मनासारखं होईल। देशामध्ये माननीय नरेंद्र मोदीजी आणि राज्यामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस साहेब हेच खऱ्या अर्थानं विकास करू शकतात, हा विश्वास राज्याच्या जनतेला आणि विरोधी पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांना देखील या ठिकाणी झालेला आहे आणि त्यामुळे ते सोबत येत आहेत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।